नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 24 जून 2026 रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे, तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. विषय आहे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 संदर्भातलं गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीबाबत आलेलं हे एमपीएससी आयोगाचं महत्त्वाचं अपडेट आहे. जाहिरात क्रमांक 414 2023 29/12/2023 व अधिसूचना क्रमांक 15/2025 दिनांक 9/4/2025 आयोगाच्या समक्रमांकाचे दिनांक 17 जून 2026 रोजीच्या प्रसिद्धीपत्रक. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेले महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 ची अंतिम निकाल 17 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. तर विषयाधीन परीक्षेच्या अंतिम निकालामधून शिफारस पात्र व न शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व उमेदवाराच्या खात्यामध्ये संबंधित परीक्षेच्या नावासमोर व्ह्यू अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणी करता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेब लिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे. तर आयोगाचे mpsc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे. परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP प्रविष्ट करून लॉग इन करायचं आहे. रिटोटलिंग संदर्भातील लिंकवर क्लिक करायचं आहे. हे जे एमपीएससी आयोगाचं महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2026 संदर्भातलं आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी वेब लिंक जे आहे तर ती 25 जून 2026 ते 4 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांना गुणांची रिटोटलिंग करायची आहे तर त्यांच्या संदर्भात हे अपडेट असणार आहे. तर ही होती एमपीएससी आयोगाची 24 जून 2026 रोजी आलेली जी महत्त्वाची अपडेट आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.